जेव्हा हे सकाळी ऑफिसला जायला निघतात ना, त्यावेळेस माझं ना त्यांना एकच सांगणं असतं, "असो मी ऑफिसवरून लवकर घरी या बरं का." नवीन ऑफिस जॉइन केल्यापासून सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी उशिरा घरी येतात. त्यामुळे पुरेसा टाईमसुद्धा भेटत नाही. माझ्यापेक्षा जास्त धनुषला ह्या गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे त्याला ना जास्तीत जास्त त्यांचा वेळ पाहिजे असतो. त्याला त्यांच्यासोबत खेळायचं असतं, पण ते काय पॉसिबल होतच नाही आजकाल. सकाळी ते ऑफिसला गेल्यानंतर ना माझी घरातली कामं सुरू होतात. धनु तर अजूनपर्यंत झोपलेलाच असतो. म्हणजे ते ते जेव्हा ऑफिसला जातात ना, त्यावेळेस तो झोपलेलाच असतो. ते गेले आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात केली. धनुसाठी आज आलू पराठा बनवायचा होता. सो बटाटे शिजण्यासाठी टाकले होते आणि अंघोळीसाठी पाणी पण एका साईडला गरम केलं होतं. कारण आता आजकाल ना पाऊस पडत असल्यामुळे गरम पाणी काय येतच नाही. गॅसवरतीच गरम करावं लागतंय. सकाळी धनुष झोपेतून उठला आणि डायरेक्ट ना देवापुढे गेला आणि त्यातली हळद घेऊन लावत होता कपाळावरती. मी त्याला उचलून घेतलं तेव्हा मला कळलं की त्याने हळद लावली. म्हटलं, "दाखव बाळा तू काय केलं होतंस, परत करून दाखव." म्हणून मग मी व्हिडिओ परत शूट केला. आलू पराठा बनवायला घेतला. सगळी प्रिपरेशन आधीच करून ठेवली होती. अंघोळ झाल्यानंतर ना लगेच किचनमध्ये आले. पहिलं पीठ मळून घेतलं, थोडा वेळ रेस्ट करून दिली आणि त्याच्यानंतर ना पराठे लाटून घेतले. तूप असं काही पोटामध्ये जातच नाही म्हणून मी चपातीला आणि असे काही पराठे वगैरे बनवले ना की त्याच्यामध्ये तूप टाकते आणि जास्त तूप टाकते. त्याचं स्कूलचं सगळं आवरून घेतलं आणि पाऊस पण एवढा नटखट आहे ना की जायच्या टायमिंगला पडतो म्हणजे पडतोच. त्यामुळे धनुषला असं सजवून काहीसं न्यावं लागतं. त्याच्यानंतर ना दिवसभर काहीच नाही शूट केलं. संध्याकाळी बनवायची होतं खीर. म्हणजे खूप दिवसातून आज खीर बनवत होते. तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवते कशी बनवते ते. तर हे आहेत बॉम्बे शेवया. त्या व्यवस्थित तुपामध्ये रोस्ट करून घेतल्या. दूध आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये साखर टाकली, सुंठ पावडर आणि वेलची पूड टाकली. कारण माझ्याकडे काजू बदाम नव्हते. फ्लेवरसाठी म्हटलं तेवढंच टाकूयात. आणि खूप मस्त टेस्टी झाली होती खीर. आज सोमवार स्पेशल ना आमच्या घरी खिचडी भात होता. त्याच्यानंतरनं खीर, चपाती आणि त्यांना आवडते अशी मस्त बटाट्याची भाजी बनवली होती. बटाट्याची भाजी मी घरामध्ये जास्त काही बनवत नाही कारण मला बटाटाच आवडत नाही त्याच्यामुळे. पण ह्यांना आवडतो सो त्यांच्यासाठी बनवलं आणि त्याच्यानंतरनं मग मस्त जेवण करायला घेतलं. तर असं मस्त खूप दिवसातून पंचपक्वान्नांचं जेवण होतं आणि घरामध्ये इतकं छान जेवण आहे. तरी पण ह्या पोराची असं नाटकं सुरू असतात. तुमच्या घरी पण असंच असतं का? म्हणजे जेवायच्या टायमिंगला ह्यांना रडायचं असतं म्हणजे रडायचंच असतं. नीट पोटभर जेवणसुद्धा करून देत नाही. पण ठीक आहे, मी थोडंसं इग्नोर करते, पोटभर जेवण करते. चला आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहात तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.